मध टाका पाण्यात, नाही तर मधमाशी टाका. चेस ना असं नाही करताय आपण. ये नाही फिरे, ये नाही कर रहे ऐसा. आज नागपंचमी आणि आज जाऊला होती सुट्टी. माझे सासरे आणि माझी जाऊ या दोघांना माझ्या शिलाई मशीन पासून काय अडचण आहे काय माहिती. गेल्या 8 दिवसापूर्वी पण त्यांनी माझ्या मशीनवरच काढलं होतं आणि आता सुद्धा, कारण आता त्यांची थोडी साफसफाई चालू होती. तर त्या दोघांचं असं म्हणणं होतं की ती शिलाई मशीन एक तर कुठे वर ठेवून द्या, कारण की मी ती यूज करत नाही, एक तर ती विकून टाकावी असं त्यांचं म्हणणं होतं. पण मी म्हटलं काही झालं तरी चालेल, माझी मशीन ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी राहिली पाहिजे आणि मी विकणार सुद्धा नाही. कारण ती वस्तू अशी आहे, भविष्यात कधीतरी कामात पडते, भविष्यात काय नेहमीच कामात पडते, पण मी त्याचा जास्त वापर करत नाही. आता नाही करत, पण पुढे तरी करेन म्हणून मी ते ठेवलेली आहे. तर आज आहे नागपंचमी, तर तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळ सकाळ डोकं खराब करत आहे. आज सणासारखा सणाचा दिवस आणि जाऊन माझं सकाळ सकाळी तिथे डोकं खराब केलं होतं. इथे आम्ही आमचं भांडण जास्त लांबवलं नाही, कारण की आज होता नागपंचमीचा सण. मला असं वाटत होतं की आज नागपंचमीचा सण आमच्या दोघीच्या संघामध्ये आला की काय. आज पण आपल्याला चपाती शिवाय चालत नाही ना. अरे कोण पुऱ्या खाते, बिट्टू पण पुरी नाही खात, कोणीच पुरी नाही खात. आलू पुरी करणार दोनच टाकूया. कोणी पुरी नाही खात. आई खिचडी करणार काय करतात, भात करतच नाही. आज भात नाही करत, पुऱ्या शिरा पोळीची भाजी आज असते. करा मग आता अरेंज झाली पुऱ्या. हे भोग करायला लागेल ना. आता कोणी पुऱ्या खात नाही तर करा चपात्या. पुऱ्या कोण खाते अर्जुन? एक तर पुऱ्या, एक तर मला आधीच कणकर होता, जर मी आता पुऱ्या तळल्या ना मग मला खूप सर्दी होती. खिचडी तरी खात असतात. खिचडी खिचडी नसते हो बाई आज. आई तरी खात असतात. का तुम्ही एवढे हुशार? कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तरी ते आमच्या सर्वांचा सकाळ सकाळी विषय चालू होता की आज काय बनवावं, आणि सर्वात जास्त तर माझ्या मिस्टरांचीच मला एक्साइटमेंट दिसत होती. माहीत काहीच नाही, हे करू नको, हे करत असतात, ते करत असतात. मी म्हटलंच तुम्ही जरा शांत बसा. तर इथे मी बिट्टूच्या टिफिनची तयारी करत होती. तर तिच्या टिफिनला भेंडी बनवू का बटाटे हे चालू होतं. शेवटी मी तिच्या टिफिनला बटाटे बनवले. तिच्या टिफिनचं आवरल्यानंतर मग मी तिला उठवलं. तिच्या पप्पांनी तिची अंघोळ करून दिली. आता असं काही नसतं की मी हे काम करेन आणि बिट्टूचे पप्पा हे काम करेन. खरं तर जास्त काम ते मलाच करायला लावतात, आणि कधी कधी मला असं वाटलं की हे माझी वाट बघत आहेत काम करायची, तर मग मी त्यांना कामाला लावते. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा. झाली तयार. मिररमध्ये बघितलंच पाहिजे. इतकी मटकी आहे ना, इतकी मटकी भयंकर. स्वतःला जोपर्यंत मिररमध्ये बघणार नाही ना तोपर्यंत बाईला असं वाटत नाही की मी तयारी केली. चला जायची घाई चालली आहे ना, हिला हाईट बघायची. बापरे, एवढी झाली आहे बिट्टू माझ्यासाठी, एवढी उंच झाली आहे माझ्या बरोबरीची. बघितलं ना आता. चला बाय. ती गेल्यानंतर ना मी डायरेक्ट माझ्या रूममध्ये आली. रोजप्रमाणे माझ्यासाठी अर्धा पाऊण तास मी इथे काढलाच. घर आणि घरातली माणसं या सर्वांसाठी आपण सर्व करतोच, मग त्यामधूनच थोडासा वेळ आपल्या स्वतःसाठी सुद्धा काढावा. यांना दिले नारळ फोडायला, एक नारळ फोडण्यासाठी चालू आहे. पेचकाची शोधाशोध. हो का? बरं बरं, पहिलाच फुटलेला. ये कैसा हो सकता है? तुम्ही ओढलं तर फुटलं असेल, एवढी ताकद आहे का तुमच्यात? हा ए बाबा, एवढं कौतुक. तरी फोडा नाही, पाणी असेल ना. आहे पाणी आहे. तर याला टकली करून आणलंय आता माझ्या नवऱ्याने. याला टिक्का बिक्का लावून चलो दिखाओ तुम्हारी ताकत. नागिनीले नागाला दादा, नागिन कचकन डसली. बोल बापरे, सर्व ठिकाणी टाकायचं, एकाच ठिकाणी नाही टाकायचं. सर्व घरात इकडे कोपऱ्यात. अरे घरात पेट नाही, घरात टाकले ना. किचन मध्ये, हे किचनच्या कोपऱ्यात. वर नसतं टाकत हो ते. काय बारिश करता का? खाली टाका ना. खाली खाली येते का? कोपरे टाकावं. कोपऱ्याने टाकून कोपऱ्याने इकडे त्या मटकीच्या वाटीमध्ये. बिट्टूच्या बाप्पा जशी बारिश असते तसं टाकत आहे. कुठे इकडे टाकलं काय?
आम्ही राहतो तुझ्या आज होता सोमवार आणि सोमवार म्हटलं की जाऊची असते साप्ताहिक, त्यामुळे ही बाई तुम्हाला आज घरी दिसत असेल. नाहीतर तुम्ही म्हणाल या नागिलीला नागपंचमीची सुट्टी कशी भेटली. तिला तर तिच्या बड्डेच्या दिवशी सुद्धा सुट्टी भेटली नव्हती. पण तर आज आहे नागपंचमी आणि आमच्याकडे बनतोय नागपंचमी स्पेशल शिरा आणि तो बनवते ही. आणि खूप खुश आहे कारण मला हा उठा ठेव करायचा नाहीये. ऐका पाहिजे नाही. खायची खूप दिवसापासून इच्छा चालू होती, शेवटी तिनेच माझी पूर्ण केली इच्छा. नागिनीले नागाला डाडा नागिन टचली. तू पण नागिन पेक्षा कमी नाही. हे गाणं तुला सुटते मी मला शोभते असं नागिनपणा नाही ते करत. अरे वा. अशा इथे टाइमपास आणि बकवास गोष्टी करत आम्ही दोघी काम सुद्धा करत होतो. गरमागरम चाय झाल्याबरोबर म्हटलं चला पहिला आपण आपला चहा पिऊन घ्या. तसं तर मी माझं मिल्कशेक घेतलंच होतं, तरी पण चाय पिणं मी अजिबात सोडत नाही. झाला भाऊ इथे गुळाचा शिरा. आणि आता जाऊ इथे बनवत होती गरम गरम पुऱ्या. आणि जसं गरम गरम पुऱ्या झाल्या ना आम्ही सर्व जेवायला बसलो. पुऱ्या कोणी खात नाही आणि झाल्यानंतर खाल्ल्याशिवाय राहत नाही, अशातला आमच्या इथे प्रकार आहे. मला तर पुऱ्या खायला खूप आवडायच्या, पण जेव्हापासून मी एक्सरसाइज करते किंवा मला समजलं की जास्त ऑइल खाणं हे आपल्यासाठी चांगलं नसते, तेव्हापासून मी जरा ऑइली खाणं टाळतेच. पण आज खूप दिवसानंतर आमच्या इथे पुऱ्या बनवल्या होत्या म्हणून मला सुद्धा राहवलं नाही. मग काय 2 पुऱ्या मी इथे खाऊन घेतल्या. सर्वच बसलेलो होतो आम्ही हॉलमध्ये जेवायला. फक्त कमी होती तर ती आरूची, कारण आरू अजून स्कूलमधून आलेला नव्हता. त्यानंतर मी इथे पिंक ड्रेस घालून मस्त होत होती तयार, कारण आता मला बनवायचे होते व्हिडिओ. कारण खूप दिवसापासून माझ्या इथे कपडे ऊन पडले होते आणि आता फेस्टिवल सीझन स्टार्ट झाले म्हटल्यानंतर ही जी सेलिंग असते ती फास्ट करायची असते. सनस्क्रीन लावलेलंच होतं तर इथे मी काहीच मेकअप केला नाही. तर माझं जे कॉम्पॅक्ट पावडर आहे ते घेतलं आणि तेच अप्लाय केलं. आणि अर्धी तयारी होत नाही तर तेवढ्यात मला परत फोन आला आणि माझे पार्सल आले. गेट खोलून पहिला तर पार्सल घ्यायला गेली. आज पहिल्यांदाच मी माझे जे पैसे आहेत पार्सलचे माझ्या नवऱ्याकडून घेतले, कारण आज माझा नवरा घरी होता तर म्हटलं द्या तुमच्याकडूनच पैसे. नेमका माझा सर्व शूट करून कंप्लीट झाला. म्हणजे 10-15 असे कपडे होते ज्याचा मला शूट करायचा होता. 15-20 मिनटं लागले मला तो पूर्ण शूट कंप्लीट करायचा. आणि त्यानंतर मला फोन आला की ताई तुमचं पार्सल आहे. हे पार्सल बोलवलं आहे आम्ही आमच्या हॉलसाठी. तर हे मी बोलवलं नाही, हे जाऊन बोलवलं होतं माझ्या ID वरून. गेल्यावेळी जो आम्ही टेबल बोलवला होता फ्लिपकार्टवरून सेम तसाच आहे थोडाफार. तो डॅमेज होता म्हणून रिटर्न पाठवला. त्याऐवजी आता आम्ही दुसरा बोलवला. आता बघू हा कसा येतो आणि कसा नाही. हे पार्सल कसं असतं ना, एकदा आलं घरी तर ते तुटलं फुटलं असलं तरच ते रिटर्न जाणार आणि जर आपण यांच्याकडून घेतलं तर ते रिटर्न जात नाही, म्हणून ते अनबॉक्स करून आपल्याला दाखवतात. गेल्या वेळेस जसं आम्ही सर्व पार्ट जे आहे ते व्यवस्थित आहेत की नाही ते चेक केलं होतं, तसं आता सुद्धा करणार होतो. सर्व मंडळी तुम्हारा पार्सल देख लो बहन, सही तो आया है. नट वट ऑनलाईन करतात कॅश ऑनलाईन. कुठे कोणता पार्ट डॅमेज आहे का हे सर्व माझ्या जाऊन इथे चेक केलं. एक आणि एक जे आहे काढून बघितलं, त्यासोबतच त्याचे नट व्यवस्थित आहेत का ते सुद्धा चेक केलं. आता जो टेबल आला ना यामध्ये सर्व जे पार्ट आहेत ते चांगले आहेत, त्यामुळे आता आम्ही हा ठेवला आहे. गेल्या वेळी जो फ्लिपकार्टवरून टेबल आला होता ना तो 6,000चा होता आणि आता आलाय ना याची जी प्राइस आहे ती 4,000 आहे. आता तो कसा आहे आणि आम्ही कसा लावणार ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. व्हिडिओ काढून झाल्यानंतर ना माझ्या रूमची अवस्था बघा. बो 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 तिकडे तिकडे दिसेल फक्त कपडे आणि कपडे, खाली वर वर खाली नुसता कपडे. ज्या धनो जीले आपली जिंदगी. त्यानंतर जाऊला असं वाटलं की हा आपल्याकडून होणार नाही. मग त्यांनी आमच्या समोरचे जे काका आहेत ते कारपेंटर आहेत त्यांना बोलवलं होतं हा टेबल सेट करायला. मग इथे काकांचं काम सुरू झालं आणि ऑनलाईनवरून काही प्रोडक्ट बोलवले ना तर सर्व काही नवीन असतं, त्यामुळे पटकन समजत नाही. तर इथे सर्व पार्टवर लिहून दिलेलं होतं की कोणता पार्ट कुठे जॉईन करायचा, पण थोडंफार आम्हाला समजलं नाही त्यामुळे थोडीशी मिस्टेक झाली. काका 4 वाजता आले होते, आता 5 वाजत आले. आता फक्त अर्धवट काम झालेलं टेबलचं. काकांसाठी वा आमच्यासाठी चहा ठेवून घेतला. चहा पाणी पिऊन आली आता हा बसायला उचलायला. तर आज माझी सर्व कामं झाली ना की मी अशी खूप उत्साहित असते आणि माझा मूड पण एकदम फ्रेश असतो.
जो पसारा फैलवलेला आहे तो निस्त्रवा. कोणतं कशावरचं आहे काही समजत नाहीये. बऱ्याच लोकांना वाटते की बापरे इन्फ्लुएन्सर होणं किती चांगली गोष्ट आहे. रोज रोज नवीन कपडे घालतात, त्याची शूट करतात. कसलं काय जो करते त्याचं त्यालाच माहिती. घर सांभाळा आणि हे कामं करा, ते काही सोपं नाही. आणि तिकडे अजून स्टूलचं टेबलचं काम आहे ना, जे काकांना बोलवलंय अजून कंप्लीट झालं नाही. 1.5 तास होऊन गेले. म्हणजे व्यवस्थित नाही लावलंय, नीट पण नाही लावलंय. तर आता ते मशीन आणायला गेलेत. आता मशीनने त्याला परत हे मारा, कारण थोडेसे ते जे पार्ट लावायचे होते ते मागे पुढे झाले. कुठला कुठे लागलाय, कुठला कुठे लागलाय. जाऊ तर हॉलमध्ये बसलेलीच काकांना सांगायला की ते कसं लावायचं, कारण की कोणती गोष्ट नवीन असली की एकदम समजायलाच येत नाही. त्याचे नट वगैरे सर्वच काहीतरी युनिकच होतं. काकांना पण लवकर लक्षात येत नव्हतं त्याचं. फक्त व्यवस्थित अंतरावर घ्या आता, तेवढाच अंतरावर. एकदम सेम अंतरावर नका घेऊ, नाहीतर पूर्ण आरपार होऊन जाईल. थोडंसं तेवढ्या शिट्ट्याने थोडंसं आतमध्ये घ्या तर तो फाटणार तर नाही ना हे? हलकेसे नाही तर 2 तुकडे. डोकं नंतर लागलं ना की अरे एवढे मोठे छिद्र असे तर दिले नसतील ना. मी आली ना म्हटलं याला छिद्र छिद्र दिसत आहेत. हे त्या साईडचं आहे. पण याला खिळे ठोकले म्हणून प्रॉब्लेम झाला. उलट नवीन आहे ऑनलाईन. नवीन आहे ना ते. नवीन असले की आता प्रॉब्लेम होतातच असे. फिटिंग केलं असेल ना ते. जाऊ तिथे काकाला सांगायसाठी होत्याच. त्यांना म्हटलं चालू द्या तुमचं, मी जरा बाहेर जाऊन येते. तर मगाशी मी जेव्हा शूट केला ना त्या टायमिंगला माझी तयारी झालेली होती. फक्त थोडीशी लिपस्टिक लावली आणि मग मी निघाली यांच्यासोबत. मला जायचं होतं डॉक्टरकडे आणि डॉक्टर जे आहेत ते होते जुन्या सिटीमध्ये. पोचलं मग डॉक्टरकडे. तिथे मी थोडीशी ट्रीटमेंट घेतली स्किनसाठी, कारण तिथे 15-20 मिनटं मला लागले. त्यानंतर आम्ही दोघं निघालो घराकडे. त्यांना म्हटलं थांबा, एवढा लांब आपण आलेलो आहोत तर ना आपण खराटा घेऊया. खराट्याच्या दुकानामध्ये गेलो. खरं तर आम्ही आता मार्केटमध्येच गेलो होतो अकोल्याच्या. तिथे गेल्यानंतर खराटे बघितले. वेगवेगळ्या प्राईसचे खराटे आहेत. गेल्या वेळेस मी 80चा खराटा आणला होता. त्या खराट्याने 15 दिवस पण काढले नाही, तो खराब झाला. आता मग म्हटलं चला 100वाला जो खराटा आहे तो आपण घेऊया. तर इथे तो 100वाला खराटा 80पेक्षाही बस्तर दिसत होता. खराटा घेऊन निघालो घराकडे. बघितलं तर इथे मस्तपैकी टेबल लागलेला होता. असा